माझ्या घरच्यांसारखे नसते. म्हणजे माझे बाबा की बाबा आता असं नाही का थोडं प्रोटीनचे पैसे पाठवून भाऊ म्हणजे आपले पर्सनल ट्रेनरच आहे ते. मित्र एकच ऑप्शन आहे तुम्हाला, आपलं विटा वीट दगड आमच्यासोबत जॉईन होऊ शकतो. जॉईन होऊ शकता फ्री मध्ये, असं काही नाही पैसे. जय शिवराय भावांनो, खूप दिवसानंतर भेटत आहोत आपण. थोडस काही प्रॉब्लेम झाल्या होत्या, त्यामुळं जसं कॉलेजचे काही कामं होते त्यामुळं व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालं नाही. तर आज मी कुठल्याही प्रकारचा ना वर्कआउट व्हिडिओ ना काही म्हणजे कुठल्याच प्रकारचा वर्कआउट व्हिडिओ नाही बनवत आहोत. मी आज यासाठी व्हिडिओ बनवतो आहोत की जे बिगिनर असते, ज्यांना फक्त जिम जॉईन करायची आहे, ते विचार करत आहे, प्रॉब्लेम्स येते काही काही, त्यांच्यासाठी फक्त त्यांचा माइंड क्लिअर करायसाठी आजचा मी हा व्हिडिओ टाकत आहोत. असंच तर आपला एक मित्र आहे संकेत, त्यांनी रिसेंटली कालच जॉईन केलेली आहे जिम, जो माझा रूममेट आहे आता. तर आपण त्याला विचारू एक्सपिरियन्स कसा आहे त्याचा, काय आहे, आणि मी त्याला पण काही जे प्रॉब्लेम फेस करते त्याचं सोल्युशन सांगतो मी त्याला, जे मी पण फेस केलं होतं स्टार्टिंगला. आणि सोबतच त्याला पण काय काय फेस करावं लागते किंवा तुम्हाला पण काय फेस करावं लागते, हे आपण सगळं डिस्कस करूया व्हिडिओमध्ये. ठीक आहे संकेत? हा आपला मित्र संकेत, तर आपण त्याला विचारू. नमस्कार मित्रांनो, कसे आहे? तर भावांनो, मी पण पहिल्यांदा जिम लावली म्हणजे कालच चालू केले ना. मला पहिला एक्सपिरियन्स आहे ना, अनुभव आहे ना, बॉडी आहे किंवा घरी पण वर्कआउट नाही केलेलं मी, एकदम नवीन आहे. तर चालू लावा थोड्या दिवसांना लावता येईल, काही दिवसांना लावता येईल, किंवा याच्यासोबत लावता येईल, त्याच्यासोबत लावता येईल म्हणत खूप दिवस गेले. तर तशी प्रॉब्लेम तुमच्यासोबत पण असेल, किंवा चालू कसं करायचं, आपल्याला घरी करायचं, जिम नाही जवळ. तर या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे ना, तर आपले भाऊ देणार आहेत. भाऊ म्हणजे आपले पर्सनल ट्रेनरच आहेत ते. मित्र बरं, हा चालतं, मित्र आहेत. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही नवीन आहे तर आपण काय काय पॉईंट करून मी तुम्हाला शॉर्ट मध्ये पॉईंट सांगतो, जे आपले 8-10 पॉईंट आहेत ते. तर त्यामध्ये पहिलं आपलं थिंकिंग, त्यानंतर प्रॉब्लेम, त्यानंतर मोटिवेशन येते, डिमोटिवेशन येते, सोल्युशन, हाऊ टू स्टार्ट, कसं स्टार्ट करायचं, त्यानंतर काही बेसिक इन्फॉर्मेशन देईल मी, त्यानंतर डिमोटिवेशन, प्रॉपर फॉर्म कसा असला पाहिजे, बिल्डर एखादा तुम्हाला जिम मध्ये दिसते, त्यानंतर प्रॉपर डाएट कशी घ्यायची, काय घ्यायची की नाही ते, त्यानंतर आहे आपलं कन्सिस्टन्सी आहे, आणि सर्वात मेन गोष्ट जी जिमची आहे म्हणजे जिम ब्रो, जे मित्र तुमच्या जिम मध्ये बनतात. तर याबद्दल पण आपण डिस्कस करूया. ठीक आहे? तर पहिली प्रॉब्लेम आहे आपली, किंवा पहिला जे टॉपिक आहे ते आहे थिंकिंग, जे की आपण विचार करतो. ठीक आहे? आता एखादा जण आहे समजा नवीन, कोणी पण, ज्याला वाटतं आपण जिम चालू करायला पाहिजे, किंवा म्हणजे फक्त तो विचार करते जिमचा, थिंक करते तो, का आता म्हणजे काहीतरी पाहून एखादी गोष्ट व्हिडिओवर, रीलवर तो स्क्रोल करता एखादी जिमचा व्हिडिओ पाहते एखाद्याचा, त्याला वाटते किती फॉलोअर्स आहे ते हेच आहे, आणि स्पॉन्सरशिप पण भेटले राहत त्याला प्रोडक्टची, त्याला वाटतं आपण पण जिम जॉईन करावं, किंवा दुसऱ्याची बॉडी बघून असं वाटतं की आपलं मोटिवेशन भेटतं त्याला. आपली बॉडी. तर हे झालं फक्त थिंकिंग, त्यांनी फक्त विचार केलेला आहे जिमचा. बस इथपर्यंत 99.99% सगळे मुलं म्हणा, मुली म्हणा, सगळे जाते इथपर्यंत, त्याच्या पुढे जात नाही. मी बरेचदा गेलेलो आहे, थांबलेलो आहे, कारण ज्या वेळेस लावायचे त्यावेळेस काही ना काही अडचण लांबतंय ते. बस, तर हे पहिला थिंकिंग, तुम्ही थिंक केलेलं आहे म्हणजे तुम्ही त्या 99% मध्ये आलेले आहे. ठीक आहे? म्हणजे तुम्ही 100% मध्ये नाही आहे, जे सगळं वर्ड आहे त्यात नाहीये, तुम्ही बाहेर निघले त्यात थोडे. ठीक आहे? त्यानंतर येते प्रॉब्लेम्स म्हणजे कसे प्रॉब्लेम्स, तुम्ही आता खेडेगावात आहे, जसं मी खेडेगावात किंवा कोणी पण आता तुम्ही पाहताय त्यामधलं कोणीतरी खेडेगावात असेल, जे सिटीत आहे त्यांना जिम अवेलेबल राहते, जे खेड्यात आहे त्यांना नाही राहत. मी पण गावाकडे होतो, करायला काय नव्हतं, किंवा जे साहित्य असते ते अवेलेबल नव्हतं. तर प्रॉब्लेम्स म्हणजे कशी येतात, आता तुम्ही खेड्यात आहे तर एकच ऑप्शन आहे तुम्हाला, आपलं वीट दगड, राईट, जेवढं होते तेवढं घ्या. मी पहिले घरी होतो तेव्हा असंच करू, मी वाटलं एखादा फोटो पण टाकेल कॉर्नरला जर भेटला मला तर, आणि ते विटा घ्या बस. त्यामध्ये तुम्हाला जसं तसं चालू करा. या टॉपिकवर आपण एंडला थोडंसं डिस्कस करू, अजून थोडं एक्सप्लेन करून अजून सांगतो मी. पण समजा तुम्ही सिटीत आहे किंवा तुम्ही जिम अवेलेबल आहे तुमच्या जवळपास कुठे, ज्यात तुम्ही जाऊन लावू शकता, तर त्यात तुम्हाला कसं करायचंय, आता हे प्रॉब्लेम झाले गावाकडले, गावाकडला प्रॉब्लेम आपण साईडला ठेवू. त्यानंतर जे तुम्ही सिटीत आहे, सिटीत तुम्ही जिम जॉईन करायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार आहे, पहिले म्हणजे मेन म्हणजे तुमची फॅमिली, ते प्रॉब्लेम येणार आहे. कसं, तो फॅमिली तुम्हाला सांगेल जिम काय होते, कसं होते, असं होते, तसं होते. तर मला स्वतः म्हणे लावू नको वगैरे, टाइम वेस्ट करू नका, काय त्याच्यामध्ये असं तसं घरच्यांचे राहते, ते सगळ्यांचं राहते, सगळ्यांचे घरचे माझ्या घरच्यांसारखे नसते. म्हणजे माझे बाबा की बाप्पा पाहत असेल तर नाही का थोडं
तर प्रोटीनचे पैसे पाठवून माझ्याकडे चांगले थोडे. तर प्रॉब्लेम असे येतात, घरचे राहते, मित्र राहते, काही कुठं जिम बनवते, कुठे जिम लावते, तू कुठं बॉडी बनवणार आहे एवढा, असं तसे प्रॉब्लेम राहते, त्याला फेस करावं लागते तुम्हाला. घरच्यांचे प्रॉब्लेम राहते, त्यालाही फेस करावं लागते. अजून खूप सारे येते, पैशाचे प्रॉब्लेम येते, जिमला जाणं येणं नाही का. आता जवळपास जिम असेल तर लईच चांगलं, पण दूर असेल तर ते पण प्रॉब्लेम येतो. तर माणूस म्हणजे तिथं कमीत कमी 90% जे मुलं आहे ते तिथंच हिंमत हारून देते, जिम एवढी दूर आहे, कशाने जाणं येणं करू, ठीक आहे, असं तसं किंवा घरचे सोबत नसते कोणी. हा, ते पण बरोबर आहे. तर असं पण प्रॉब्लेम येतात, ठीक आहे. तर त्याबद्दलचे सोल्युशन आपण पाहू. त्यानंतर त्याचं फक्त एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे मोटिवेशन तुमचं, ठीक आहे. तर तुला पण काहीतरी मोटिवेशन भेटलं असेल, काय मोटिवेशन भेटलं तुला जिम जॉईन करायचं? मला फक्त एवढं आहे की दुसऱ्याची बॉडी बघून किंवा आपण पण करू शकतो, किंवा आपली बॉडी त्याच्यासारखी व्हायला पाहिजे. आपण पण थोडं मतलब पोरी वगैरे झाल्या पाहिजे. जिम चेंज करायचं. ठीक आहे. म्हणजे 90% असंच राहते आपलं बोललो पण सिग्मा मेल व्हायचं आपल्याला. सिग्मा मिळवायचं, ठीक आहे. तर हे राहते एक प्रकारचं मोटिवेशन, जे तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम आलं त्याला फेस करू शकता. एखादं मोटिवेशन ठेवू, काही मोटिवेशन ठेवू शकता तुम्ही. तर माझं मोटिवेशन काय होतं, माझी जे स्किनी बॉडी होती पहिले, म्हणजे काहीच नव्हतेच, तुम्ही वाटल्यास टाकेल एखादी क्लिप वगैरे, काहीच नव्हती बिलकुल, तर समजू शकता तुम्ही. तर माझं तेच मोटिवेशन होतं आणि पहिल्यापासून आवड होती. तर इथं इंस्टावर खाली हँडल देतो, त्याची आयडिया आहे, त्याच्यावर सगळी त्याची जर्नी आहे, मतलब झिरो टू हिरो नाही, 0 to थोडस ग्रो. हा, बरं, ते समजू शकतात सगळे आहे. तर साईडला एक हँडल. ठीक आहे. तर त्यावर चेक करा तुम्ही, वाटल्यास थोडंसं मोटिवेशन अजून घ्या, मलाही भेटते मोटिवेशन. मग तर प्रॉब्लेम कसे सोल्युशन काय आहे, मोटिवेशन, बस दुसरं काहीच नाही. तर हे झालं आपला सेकंड थर्ड पॉइंट, ठीक आहे. त्यानंतर हाऊ टू स्टार्ट, तुम्हाला स्टार्ट कशी करायची. आता तुम्ही गेले, एक जिम भेटली तुम्हाला, ठीक आहे, कोणतीही कुठेही असो, जवळपास दूर असो, गेले, तुम्हाला काय वाटतं आता स्टार्टिंगला डोक्यात काय येतं, आता जिमला जायचं, पैसे कुठून आणायचे, पैसे कसे द्यायचे. हा, त्यानंतर जिमला गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहता का तुम्ही, म्हणजे काय काय वाढवायचं तुम्हाला, अजून बायसेप आहे, ट्रायसेप आहे, चेस्ट आहे, शोल्डर आहे, एवढं गेल्यास नंतर काहीच माहित नाही, एवढं माहिती आहे की करायचं काहीतरी. बस करायचं काहीतरी, माहित काहीच नाही तुम्हाला. आता तुम्ही स्टार्टिंगलाच काय विचार करता, आता डाएट घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, कसं होईल सगळं. म्हणजे एक मानसिक स्थिती तशी झाली ना, की आधीच प्रोटीन घ्यायचं, बस एवढंच माहितीये, प्रोटीन घ्यायचं, बॉडी बनते वगैरे, पण ते डिटेल मध्ये सांग की कसं. तर ते प्रॉब्लेम कसं आहे त्याचं, का तुम्ही जा जिम जॉईन केली तुम्ही, त्यांना विचारा सगळं, जे म्हणजे जिमचा ट्रेनर आहे त्यांना विचारा सगळं कसं आहे काय, ठीक आहे. तर ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, 6 महिन्याचं पॅकेज, 3 महिन्याचं पॅकेज, 1 वर्षाचं पॅकेज, महिन्याभराचं काय ते. पण तुम्ही काय करा, कमीत कमी 3 महिन्याचं पॅकेज घेऊन घ्या. 3 ते 6 महिने, 1 महिन्याचं नका लावू, 3 ते 6 महिन्याचं घ्या. त्यांनी काय होते, तुम्ही म्हणजे जिमला तुम्हाला जावंच लागतंय, हे पहिला गोष्ट तुमच्या माइंड मध्ये बसून जाते, ठीक आहे. आता तू कितीचं घेतलेलं आहे? मी आता 1 वर्षाचं डायरेक्ट 1 वर्षाचं घेतलं भाऊ. ते 3 महिने मतलब 1.5 वर्ष. 1.5 वर्ष, कारण 3 महिने फ्री भेटते आमच्या जिम मध्ये. रिअल स्टेट जिम आहे आमची इथे. तुम्ही जर पुण्यात आला सिंहगडला, तर सिंहगडला या, रिअल स्टेट जिम आहे आमची इथे, खाऊ गल्ली म्हणून, लॉ कॉलेज जवळ. आमच्यासोबत जॉईन होऊ शकतात, बिलकुल जॉईन होऊ शकता फ्री मध्ये, असं काही नाही पैसे, ठीक आहे. पर्सनल ट्रेनिंग वगैरे फ्री मध्ये, कारण कोणीच प्रोफेशनल ट्रेनर नाही आमच्या वेळी. डायरेक्ट आमच्यासोबत जिम प्रो म्हणून ते डायरेक्ट बिलकुल मेसेज करा, कमेंट करा, जे करा ते करा, ठीक आहे. आणि त्यानंतर सोल्युशन वगैरे, हाऊ टू स्टार्ट मध्ये आलो आपण. तर तिथे काय करायचं, तुम्ही जा विचारा, 6 महिन्याचं 3 महिन्याचं पॅकेज घ्या, जास्त नाही, कारण एखादं मग 6 महिन्यात तुम्ही मागसाल घरचे तुम्हाला, त्यापेक्षा 3 महिन्याचं घ्या. 3 महिन्यात तुम्हाला किती, समजा 3-3.5 हजार रुपये होते. त्यात जिम ट्रेनरला जा, बोला, त्यांना सांगा का बा माझा असा आहे, असा प्रॉब्लेम आहे, मी एका दमानं नाही देऊ शकत, ठीक आहे. तुम्ही हळूहळू देईल, मला 8 दिवसाचा 10 दिवसाचा चान्स द्या, तुम्ही 1000 करून देईल, ठीक आहे. नेमकं तिथं गेल्यास करायचं म्हणजे स्टार्टला काय करायचं, आम्ही आता स्टार्टला आता गेल्या करायचं काय ते तर नाही ना, काहीच नाही, फक्त तू जिम जॉईन केली तू, ठीक आहे, पैसे देऊन दिले, 1000 देऊन दे, जास्त नको देऊ, 1000 दे फक्त. त्यानंतर 1-2 हजार आहे, तुम्ही 8 दिवसांनी देईल, 4-5 दिवसांनी. आता तुला 6 महिने, 1 वर्षाचं पॅकेज कितीचं भेटलं तुला? मला भेटलं 5.5. आता काल जॉईन केली, शनिवार होता, आज रविवार सुट्टी, उद्यापासून तू जॉईन करणार आहे, आणि तो 1000 रुपये, 1000-1500 जे ऍडजस्ट होते ते देणार आहे सध्या. तसं तुम्ही द्या आणि जॉईन करा, ठीक आहे. आणि गेल्यास पहिलं वर्कआउट काय करायचं? तर गेले तुम्ही, तिथे येतो ना मी, तर गेले तुम्ही, जॉईन केले, तर तुमचा पहिला दिवस जिम मध्ये तुम्ही आले, पहिला दिवस आहे तुमचा, ठीक आहे. पहिला दिवस तुम्ही जिम मध्ये पाय ठेवलात, काहीच नको करू,
काहीच नाही करायचं, ना डंबलला हात लावा ना काय फक्त काय करा तुम्ही ऑब्झर्व करा गोष्टी जिम मधल्या. ठीक आहे, जिम मध्ये बस जिम मध्ये कोण कसं मारत आहे, ही मशीन कशाची आहे, ही मशीन बॅकची आहे का, ती मशीन चेस्टची आहे का, इन्फॉर्मेशन बस डंबल कितीचे, 2.5 आहे, 7.5 आहे, 10 असं फक्त पहा. किंवा तुम्ही वर्कआउट करत आहे, कोणी भारी वर्कआउट करत आहे त्यांच्याकडे पहा कसं करतात ते, काय करतात, असं 1-2 दिवस त्यात घाला. फक्त काय करा तुम्ही फिजिकली राहा तिथं, फिजिकली मेंटली तिथं अवेलेबल राहा तुम्ही. त्याने काय होते म्हणजे तुम्हाला सवय पण चालू होऊन जाते जिमची, तुम्ही एकदाच जाईल करायचं म्हणून करू नका, करायचं म्हणून नका करू. ठीक आहे, जा तिथे. ठीक आहे, इथपर्यंत आलं तुम्ही, असं गेलं का पहिल्या दिवशी बॉडी नाही बनत, 2 महिन्यात नाही बनत, 3 महिन्यात नाही बनत, खूप टाइम लागत असते बॉडी बनवायला. ठीक आहे, तर हा झाला पहिला पार्ट जेव्हा जिम मध्ये जा तुम्ही.